या ठिकाणी अशा पद्धतीने त्याच्या त्या ठिकाणी नायनाट करण्यासाठी विजय प्राप्त करण्यासाठी हनुमंतराय त्या ठिकाणी करू लागले. कोणी कपीचे उत्तर काळ नेहमी निशाचर धरत विक्राळ शरीर आतु व्यासूर भासत आजची भ्यासूर भाषत असा अकराळ विक्राळ रूप धारण हनुमंतरायाने त्या ठिकाणी केलं. याचा घात करतो म्हणले. दश योजने वाढला उंच आडवा योजने पाच माथाचे उभरले कच्चे जैसे वृक्ष सुळप्राय काय ना म्हणे 10 योजन उंच झाला आडवा 5 योजन झाला म्हणले त्या ठिकाणी सुळा जैसे केस असा त्या पद्धतीने त्या ठिकाणी करू लागला. आता हे दाडा समसमित आहे मासाचे चाकळे आता निघळे अशुदे निथळतो जैसा भासत भ्यासुरा भ्यासूर व्यक्ती म्हणले त्या ठिकाणी अमंगळ असे सगळे तोंडात मासाचे गोळे ते अडकलेले असे त्या ठिकाणी भ्यासूर व्यक्ती त्या ठिकाणी भवयांतळी बुबळे खोल जैसे धगधगीत इंगळो तैसे दिसती नेत्र गोळे आते विक्राळ आकृते अति विक्राळ आकृती अशा पद्धतीने भ्यासूर त्या ठिकाणी सगळं रूप धारण झालं. जैसा मेघ गळगळीला तैसा निशाचर गर्जिन लाव कोलित घेऊन दाविनला हनुमान दृष्टी लक्षणे हनुमान दृष्टी लक्ष्मी या ठिकाणी धावला आता ह्याला मारतो म्हणला. प्रताप देखून निशाचरी वेगी वाढला कपी केसरी 10 योजने गगनांतरे उसळणे दोरे चालिला आणि 10 योजन हनुमंतरायाने त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा रूप धारण केलं घुसळला. झाला मी मारतो. तापला लो गोळे तैसा परतला गोळांगुळो सवेग चालिला सबळे जैसा कल्लोळ अग्नीचा जसा अग्नीचा कल्लोळ आहे अशा पद्धतीने हनुमंतरायाने आपलं रूप ढिसाळ त्याच्यावर लक्ष्मी केलं. आणि शाचर उडी घातली सत्वर झाले शतचूर शरीरे कपी भारवरे पडता हनुमंतरायाचा भार भरता 100 तुकडे त्याचे त्या ठिकाणी तरी झाले. राक्षसा तुरबळी आक्रोध दिदली आरोळे कपी तुझी एवढस मेळे मी रांगोळे करीना मरता मरता एकदा आरडाला मी तुला मारतोच म्हणला थांब. ऐसे बोलता राक्षसा भूमी आदळला कर्कसे निदा उठिला बहुवस पर्वते शेदना निला अशा या ठिकाणी दिदा उठला म्हणले त्या ठिकाणी भूकंप व्हावा प्रलय काळ व्हावा शब्द अशा झाला अवस्था ते झाली. अद्भुत गंधर्व होत निद्रेस तत्व उठवून या त्याचा सैरा धावता पर्वते मोठा आवाज झाला म्हणले त्या ठिकाणी गंधर्व रक्षण करणारे होते स्फोट झाल्यासारखा झाला. काय झालं तटकला होते? दनका उठला ती दुधर जागे झाल्या सत्वर घेऊन या शस्त्रास्त्राये पर्वतेंद्र शोधते सगळे पर्वता भोवताली येड्या घालू लागले ते गंधर्व जागे झाले. कोण आले बघा. तव देखला कपी केसरी भवता वेळला समग्र वर्षता ते शस्त्रास्त्रे निशे माझे चोरी केवी करसे अशा पद्धतीने सगळे पळू लागले बघू लागले काय झालंय म्हणून. कोण कायचा कोण आहेचे मध्यरात्री कालास्यो पर्वती सैरा विचारशे आज्ञा कोणाशी पुसले गंधर्वाने हनुमंतराला येडा टाकला आणि म्हणले अरे कुणाचा कोणाशी तर कशाला निमेराच्या त्या ठिकाणी आला. निशी मध्यान अंधारे तो विचार शिगरी शिखरी पर्वतकार शरीरे कोण धरेवरे पडला या ठिकाणी ते पर्वतावनी कोण मारलं तिकडे तेवढं पडलेलं. एक म्हणती पुस्तकायो धरा बांध हात पाये मध्यरात्री विचारतायो तस्कर होय सर्वता महागल्य म्हणले अरे निमेरात चाल हे काय शाहू का काय पंडित आहे का धरा म्हणले बांधा आयसा करिता कोल्हाळो मिनले सभोते सकळे हे देखो नि गोळांगोळा मधुर बोला बोलत सगळे डावल्यावर हनुमंतराय म्हणले ह्यांना सांगून शिकून बघा मधुर वचनानं हात जोडून काय बोलते पाहू. जम्बूद्वीपाच्या दक्षिण कोणी किष्किंदाचे राजधानी सुग्रीव राजा चुडामणी तयस्थानी नांदता. अरे म्हणले जम्बूद्वीपा माझी एक नगर आहे म्हणले किष्किंदा राज्य किष्किंदा नगरी त्या ठिकाणी म्हणले या ठिकाणी सगळे या ठिकाणी राजा सुग्रीव या ठिकाणी ते राहते अशा पद्धतीने परिचय देऊ लागला. श्रामाची स्वामीवाणी श्रामाची तन मनार पिळे भक्ती
वानराचे अति प्रेम आहे. अतिप्रेम नरसिंह म्हणलं त्या ठिकाणी रामाचं आणि आमचं सकत्व झालं. अतिप्रेमानं आम्ही दोघं एक झालो. राम रावणाचे रण युद्ध झाल्या ती दारुण. रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मणा पाडीला. ऐका म्हणलं राम रावणाचं घनघोर युद्ध झालं म्हणलंय आणि त्यांचा शेषाचा अवतार असणाऱ्या भावाला ब्रह्मशक्ती राजा रावणानं मारली. वाचवा वयास मित्राची नेव आलो औषधे विघ्न न करावे आम्हाची. नमन तो मासे मी तुमच्या पाया करीतो. पडतो म्हणले त्या लक्ष्मणाला वाचण्यासाठी स्वामीचं कार्य करण्यासाठी मी आलेलो. आडू येऊ नका. उदया येता ग बसते प्राण सांडला उर्मिला पती म्हणून औषधे मध्यरात्री येऊ नेऊन ते मी आलो. माझ्याजवळ खूप वेळ कमी. सूर्य निघाला तर माझा स्वामी मरल. तुम्ही विघ्न करू सुग्रीवे नका. सहित मांडर सकळ श्रीमाते किंकरे नाम माझे हनुमान वीरो मार्ग सत्वरे मज द्यावा. अरे मार्ग द्या मला या ठिकाणी म्हणले. या ठिकाणी सुग्रीवासही सगळे वानराच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रच्या ठिकाणी उखळ सगळे दुःखात आहेत. मला विघ्न करू नका. मार्ग द्या मला. औषध घेऊन जाऊ द्या. स्वामी कार्याचा साधिता पूर्ण सर्वता करू नये विघ्न पुढले अशी करिता चळले श्री रघुनंदन क्षोभेला. लोकांना कपट केलेलं काही चांगलं नसतं. तुम्ही तर देवाच्या पुढे कपट करायला तुमचं वाटोळ होऊन बसन. गप्प बसा. ऐसे बोलता कपी केशरी गंधर्व सरसावले भारी केवळे राम सोगरे वाचित पोरे औषध रात्री निवाला. केवढी रामाची त्यांना काय माहिती. गंधर्व धावले म्हणले गोड बोलायले लातो की भूत बातोशे मानित नव्हते. धावले पुढे. सकळ सैन्य सरसावले मारावया सिद्ध झालो गदा परेगती कट भाले वरसू लागले समकाळे. समकाळ एका सर्व काळात म्हणले गदा तिकट बाहले काय शस्त्र होते हनुमंतरावर धावली. चौपाशी धावती सैरा होत गंधर्व डराये अकळावया वाढणाराव करती खरा पुरुषार्थ. खरा पुरुषार्थ करू लागले. आकळा म्हणले याला या ठिकाणी चौकून धावू लागले. गर्जना करू लागले. शस्त्र सोडू लागले. गंधर्व मिळले 14 सहस्त्र एकला एक कपिंद्र क्रोधा चढला दूरधरे करो संवार आदरेला. एकट्याने जात ह्यांचा सगळ्याचा संवार करायचा म्हणले. ऐकत नाही हनुमंतरा काय करते भाऊ. रोपे वाढला दारुणा रोमे तरकती संपूर्ण भयानक दिशे चिन्ह कपिंद्र जान खवळला. हनुमंतराला राग आला. मोठा विशाल आपला अकराळू रूप धारण केलं. ह्यांना आत्ता मारतो एक म्हणला. मुष्ट घाते मारिले एक दाता तळी रगडिले उरले ते पुच्ची बांधिले मगा पटिले खडकेसे. काही पायाखालीच रडले. काही हातात येते ती धरले. काही शापटात घेतले. गरगर गरगर पिढीले कडकडा. एकची वेळ सत्वर मारले 14 सहस्र केला राम नामे बबकार विजय कपिंद्रा स्वय झाला. विजय झाला हनुमंतराचा. एकाच वेळेस 14,000 गंधर्व त्या ठिकाणी मारले. आपल्या विजयाची गुढी उभारली. ज्याचे मुखी नाम स्मरणा विघ्न त्याचे वंदी चरण कळे काळ स्वय आपण नित्य नमना त्याची करे. नित्य नमन कळी काळ त्याशी करतो म्हणले. ज्याच्या नावात मुख्य नामस्मरण आहे त्याला कळी काळ कुठं आडवा येतो का म्हणले. नाही तो तर रामाचा भक्त होता. नामधार कविरा विजय झाला कपिंद्रे नामे गरजोनी सत्वर औषधी भारे पाहतसे. आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र की जय म्हणले आणि त्या ठिकाणी औषध पर्वताचे शिखराची करे पाहता औषधी भार सहसा नव्हते गोचरे तेने कपिंद्रा खवळला. आणि त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी काहीची औषधी बुडी देऊ लागली. करून हनुमंतरा राग आला. काळे मांडले पर्वते दिसतो निधी औषधी नेने माझी या प्रकार माते सामर्थ्य याचे पाहो पा. सामर्थ्याचे पाहू म्हणले. याने कपट मानलं म्हणले. दुश्मनाला जाऊन मिळला काय पर्वत. अशा पद्धतीने हनुमंतराला राग आला. मानस तव औषधी देखील पश्चिमेशी धावून गेला त्या पासे तव पूर्वेसे देखल्या. तवर म्हणले औषधीकडे बघतोय तवर तर दिसल्या डोंगराकडे. डोंगराकडे हनुमंतराय गेले की दिसल्या खालतं
खालचं गेले की वरत असं होऊ लागलं. उत्तर दक्षिण समजता अवघा पर्वत लखलखीत आहे वानर विस्मित झाला त्याता काय येते करावे. काय नाही खालचं वरचं गंगाकडे कुणकडे जाऊ लागल्या त्या ठिकाणी हनुमंतराला काहीच कळना. औषधी म्हणून जर जाये तव झाडो राखायचा काय तो सांडून आणि कपाहे तव ते हे होय तसंच तैसच व्हायला लागलं. जाऊन धरावं औषध त्या ठिकाणी म्हणून तिकडं दिसायच्या आणि हातात काहीच नाही. अशा ऐसा पद्धतीने झाला हनुमंत के दक्षिण नव्हे औषधाचे दर्शन चिंता तुरा ते उद्विग्न काय आपण बोलत औषधीचं दर्शनच करणं भेटायचं तर लांब राहिला उद्विग्न झाले काय त्यांना चिंता वाटू लागली. आज जी तुका पुरुषात केला ती तुका वायाती गेलाय कपटे राक्षस भेटला तो हे मारेला वायाते. आज जेवढं पुरुषार्थ केला तितका वाया गेला म्हणले या ठिकाणी काळने मी मारला कुणी काय केलं काही उरलं नाही सगळं गर्वानं अहंकारानं वाया गेलो असं हनुमंतराला त्या ठिकाणी वाटू लागलं. घेतली वाया गेले औषधीने बुडी दिदली शक्ती झाले ते हे व्रता सगळी शक्ती वृत्ता झाली काय उपयोग झाला. इतक्या रात चालू इकडे गेलो तिकडे गेलो औषध ज्या कार्याला आलं ते कार्यच नाही झालं काय उपयोग आहे. सुग्रीवा काय मुख दाखवो श्रामचरण कैसे पाहो अंगदा काय उत्तर देवो श्री रघुराव शोभेलाय. प्रभू रामचंद्राला तर राग येईल. माझा भाऊ विकळ अवस्थेत हे तिकडे सुग्रीवालांचे काय मुख दाखवू केवढ्या अभिमानानं गर्वाने आलतो तुझा भाऊ वाचवीन म्हणून छाती बडवीच चालतो म्हणले निच औषध गवस नाही. मी निज अभिमान केला पाहे औषधी आणि नाव घ्यावी स्त्रिया मनात आहे काहे अहंता सर्व ही घातक अहंता सर्व ही घातक मी केवढा अभिमान केलतो. मी औषधी आणीन लक्ष्मणाला हे करीन अशा पद्धतीने केलं. पुढील वाचक कृष्णा रत्न पारखे सूचक रमेश केंद्रे कासारी. चला नाही झोप नाही येत.